मग हे सगळे शत्रू जर आपल्या जीवनातून नष्ट व्हावे वाटत असतील, आपल्या देहाला निरोगी ठेवायचं असेल, आपल्या देहाचा रोग नष्ट व्हावा असं वाटत असेल, आपल्या जीवनातून दुःख जावं असं वाटत असेल, आणि आपल्या जीवनातून गरिबी जाऊन श्रीमंती आपल्या प्रारब्धात यावी असं वाटत असेल, अशा प्रत्येक साधना शिवजींची पूजा करावी. शिवजींची पूजा केली या चारही गोष्टी माणसाकडून निघून जातात असं ब्रह्मदेव नारदांना सांगायला लागलेत. माणसानं नित्यकर्म करत जावं, आणि नित्यकर्म केल्यानंतर नित्यकर्मामध्ये शिवजींची पूजा ब्रह्मदेव नारदांना सांगतात. पूजा करताना सुद्धा शिवजींच्या लिंगाच्या पुढे बसलो की आचमन करण्यासाठी जेल द्यावं लागतं, शिवजींना वस्त्र समर्पित करावं लागतं. विविध मंत्र म्हणून पंचाक्षरी मंत्र म्हणा, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, नमः शिवाय म्हणा, अशा मंत्राचा उच्चार करून शिवजींच्या शिवालयामध्ये जावं, शिवजींना आचमनार्थ जल द्यावं, वस्त्र अर्पण करावं, पंचाक्षरी नावाचा मंत्र घ्यायचा आणि शिवजींना तिळ अर्पण करायचे, शिवजींना जवा अर्पण करायच्या, शिवजींना गहू अर्पण करायचे, मूग अर्पण करायचे आणि उडीद अर्पण करायचे. फुलं अर्पण करताना कमळ, शतपत्र, शंखपुष्प, धोत्रा, मंदार, द्रोणपुष्प, तुळशी दल आणि भोले बाबाच्या आवडीचं बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पान हे शिवजींना अर्पण करायचं आणि मनोमन चिंतन करायचं. हे भोले बाबा, आम्ही तुमचे दास आहेत, तुम्ही आमचे स्वामी आहेत, आमचं जीवन सुखी समाधानाने या मृत्यूलोकामध्ये जगण्यासाठी तुमच्या कृपेची दृष्टी, तुमच्या कृपेची छाया या तुमच्या साधकावर असावी, अशी मनोमन शिवजींना आपलं अनन्य भावानं शरण जायचं. एक सांगतो शिव महापुराण व्यासपीठावरून, अशी जर पूजा तुमच्या जीवनामध्ये नित्यनेमानं जर घडत असेल तर माझ्या भोलेबाबांची कृपादृष्टी प्रत्येकावर झाल्याशिवाय राहत नाही. ही ताकद शिवपूजेची आहे. आणि सगळी पूजा केल्यानंतर तांबूल दानाचा म्हणजे पानाचा विडा शिवजींना द्यायचा असतो. आता याच्यानंतर सौनक ऋषी सुतांना प्रश्न विचारतात. सुतमुनी, ज्या काही शिवपूजेसाठी पुष्पादिक द्रव्य सांगितलेले आहेत, जलादी धारा सांगितलेल्या आहेत, त्या धारांचं आम्हाला महत्व सांगा. ब्रह्मदेव म्हणतात आता नारदांना, हे नारदा, शिवजींची पूजा करत असताना ज्यांना धनप्राप्ती, पैसा पाहिजे ना, पैशाची इच्छा असेल ना धनाची, त्यांनी काय करायचं? त्यांनी कमळ, बेलाचं पान, शतपत्र आणि शंखपुष्प ही 5 प्रकारची फुलं वाहून शिवजींची पूजा करायची. हे 5 प्रकारची फुलं वाहून जी साधक, जो भक्त शिवजींची पूजा करतो, तो भक्त श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही. हे फार शिवपुराणातले तात्काळ फलप्राप्ती देणारी साधन आहेत बरं का, पण याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आता हे तुमचा विश्वास आहे का नाही मला माहीत नाही, पण तुम्ही श्रद्धापूर्वक अंतकरणाने जे शिवपुराण कथा सांगते ती जर आपण आपल्या जीवनामध्ये अनुकरणीय असं पूजा रोज जर आपण केली तर नक्की माझे भोले बाबा प्रत्येकावर कृपादृष्टी केल्याशिवाय राहत नाहीत, आणि नक्की आपल्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण करल्याशिवाय राहत नाहीत. कारण सगळ्या देवापेक्षा वेगळा देव म्हणजे आमचे भोले बाबा आहेत. साधकाला लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भोले बाबा आहेत, भक्ताला लवकर प्रसन्न होणारं दैवत भोले बाबा आहेत. अरे योगी, मुनी, ऋषी, तपी, तापसी विष्णूचं, अन्य देवाचं स्मरण करतात, तप करतात, योग करतात, यज्ञ करतात. अरे इतके यज्ञ, तप, साधना करून सुद्धा काही देव स्वप्नात येत नाहीत, पण भोले बाबा तात्काळ प्रगट दर्शन देणारे देवता या जगामध्ये फक्त आणि फक्त भोले बाबा आहे. 1,00,000 फुलं वाहून जर शिवजींची पूजा आपण केली, आपल्या आयुष्यामध्ये जेवढी पापं झाली त्या पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही, आणि आपल्याला अभिष्ट फलप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. पण शिवजींची पूजा करताना 1,00,000 फुलं वाहून करायची. त्याच्यानंतर काही लोकांना वाटतं इथं तर आपला भोग सगळे प्राप्त व्हावेत, पण गेल्यानंतर ज्या काही यमयातना आहेत
त्या यमयातना आम्हाला प्राप्त होऊ नये याच्यासाठी त्या साधकाने विशेष पूजन शिवजीचं करायचं. एखादा माणूस एखादा गुन्ह्यामध्ये अडकलाय, खोटे केस होतात, माणसं खऱ्याच गुन्ह्यामध्ये जेलमध्ये जातात असं नसतं बरं का. तोडगा सांगितलाय कारागृहातून बाहेर यायचा. ज्या माणसाला कारावास झाला, कारागृहामध्ये शिक्षा भोगत माणूस जेलमध्ये आहे, त्यानं जेलमध्ये असताना सुद्धा 1,00,000 कमळाची फुलं घ्यायची. 1,00,000. श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आणि 1,00,000 कमळाची फुलं माझ्या भोले बाबाच्या पिंडीवर समर्पित करायची. ही जर पूजा त्या कारागृहामध्ये शिक्षा भोगत असणाऱ्या व्यक्तीनं केली तर त्याचा कारागृहातून लवकरात लवकर सुटका होते असं ब्रह्मदेव नारदाला सांगतात. एखाद्याला व्याधी आहे, रोग लागलाय शरीराला, आपलं शरीर निरोगी राहू वाटत असेल तर त्यांना 50,000 फुलांनी शिवजींची पूजा करायची. 50,000 फुलं शिवजींना समर्पित केले, व्याधी निवारण होतं. बघा, एखाद्याला वाटतं आपलं लग्न झालंय, लग्न होऊन काही लोक असे आहेत बघा, काही लोकांना नुसते पोरच होतात, मुलंच होतात मुलं. पण काही आईवडिलांची इच्छा असते की आमच्या उदरी, आमच्या कुटुंबामध्ये एखादी तरी कन्या जन्माला यावी. कन्या, ज्यांना कन्या प्राप्ती व्हावी असं वाटतं ना, ज्याच्या घरात कन्या नसेल ना त्यानं भोले बाबाच्या मंदिरात जायचं, शिवजींच्या 25,000 कमळाची फुलं शिवजींच्या पिंडीवर व्हायची, त्याला कन्यारत्न प्राप्त होतं. ही शिवजींना फुलं अर्पण केलेली ताकद आहे. त्याच्यापेक्षा सर्व कार्यामध्ये आपला यशस्वी मिळावं, हातात जे कोणतं काम धरलं ते यशस्वी व्हावं. आपल्या हातात धरलेलं काम कोणतंच अयशस्वी होणे अशी ज्याला इच्छा आहे त्यानं 10,00,000 कमळाची फुलं आणायची. 10,00,000 कमळाची फुलं माझ्या भोलेबाबांच्या पिंडीवरती समर्पित करायची. श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि 10,00,000 फुलं अर्पण करायची. त्या व्यक्तीचं जे हातात काम धरलं ते काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. हे शिवजींना फुलं अर्पण करण्याची ताकद आहे. त्याच्यानंतर मंत्राचा सुद्धा शक्ती महिमा या ठिकाणी आलेला आहे. मृत्युंजय मंत्र, त्याचा सुद्धा आपल्याकडून जप झाला पाहिजे. मृत्युंजय मंत्र म्हणजे आपण काल पूजा करताना म्हटलेला, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुक्मिव बंधनात् मृत्युर्मोक्षयमामृतात्. हा मृत्युंजय मंत्र आहे. हा मृत्युंजय मंत्र, हा मंत्र, या मंत्राचा 5,00,000 जर जप एखाद्या भक्ताने केला, किती ऐकत आहे ना तुम्ही सगळे, ऐकत आहे ना, लक्ष आहे ना, किती लाख सांगितला मी, किती लाख बोला बोला, 5,00,000. कोणत्या मंत्राचा, ह्याचं काही लक्ष नाही का कथेवर, तुमचं लक्ष कुठे नेमकं, कोणता मंत्र सांगितला मी, अरे बोला ना मोठ्याने जरा. मृत्युंजय मंत्र, मृत्युंजय मंत्राचा 5,00,000 जर जप आपल्याकडून घडला तर त्याचा फायदा काय होतो बघा. ब्रह्मदेव नारदाला शिव महापुराणात सांगतात, ज्या व्यक्तीने 5,00,000 महामृत्युंजय मंत्राचा जप केला त्याला साक्षात भोले बाबा येऊन दर्शन देतात. ही ताकद महामृत्युंजय मंत्राच्या जपाची आहे. आता शिवजींना 1,00,000 दर्भ व्हावेत. 1,00,000 दर्भ जर शिवजींना वाहिले तर माणसाला मोक्ष मिळतो. 1,00,000 दुर्वा वाहिल्या, दुर्वा, ओ मावशी बोलू नका ना, इकडे बघा काय ते, शांत बसा ते. 1,00,000 जर दुर्वा वाहिल्या ना, दुर्वा, शिवजींना तर माणसाचं आयुष्य वाढतं बघा, आयुष्य. धोत्र्याची 1,00,000 फुलं जर शिवजींना वाहिली, ज्याचा लग्न होऊन बरेच दिवस म्हातारपण जरी असलं आणि त्याला जर मुलगा होत नसला ना, अशा
जोडप्यानं शिवजींच्या मंदिरामध्ये जायचं आणि 1 लाख धोत्र्याची फुलं शिवजींना श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमः शिवाय म्हणून समर्पित करायची. त्याला पुत्ररत्न प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. पण धोत्रा वापरत असताना शिवपूजनामध्ये लाल लेटाचा धोत्रा वापरायचा. लाल, याला फार अनन्यसाधारण महत्व आहे. 1 लाख तुळशी दळ शिवजींना जर अर्पण केले तर त्या साधकाला भोगही चांगले मिळतात आणि मेल्यानंतर मुक्ती मिळते. या तुळशी दलाच्या अर्पणाची ताकद आहे. त्याच्यानंतर 1 लाख चमेलीची फुलं जर आपण भोलेबाबांना अर्पण केली. तुम्हाला जर फिरायला 4 व्हीलर नसेल, 4 व्हीलर ज्याला घ्यायची हौस आहे त्यानं 1 लाख चमेलीचे फुलं घ्यायचे, शिवजींना अर्पण करायचे. तुमच्या संसारामध्ये 4 व्हीलर प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. खंडू 1 लाख चमेलीचे फुलं घे, शिवजींना जाय अर्पण कर. तुला लई दिवसापासून गाडी घ्यायची, कर एवढा साधना कर. ज्याला बायको चांगली मिळावी वाटते ना, बायको ऐकत आहे ना तुम्ही, दत्ता तुझ्यासाठी साधन आहे बघितला. ज्याला पत्नी सुंदर शीलवान चांगली मिळावी वाटते ना, त्यानं काय करायचं, मोगरा किंवा पांढरी जुई, पांढरी जुई माहिती आहे ना, पांढरी जुई, मोगरा किंवा पांढरी जुई या दोन्हीपैकी कोणतेही 1 लाख फुलं घ्यायचे, भोलेबाबाच्या मंदिरात जायचं, भोलेबाबांना अर्पण करायचे. श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा. मोगऱ्याची किंवा लिहून घे, पांढऱ्या जुईची फुलं शिवजींना समर्पित कर. लवकर चांगली बायको मिळते बघ, लवकर. बिगर लग्नाचे जे पोरं आहेत त्यांनी ही साधना केली पाहिजे. आपल्या घरामध्ये सुख आणि संपत्ती यावी वाटत असेल, घरामध्ये सगळं, प्रत्येकाच्या घरात भांडणं होतात बघा. कधी कधी नवरा बायकोचे भांडणं होतात, कधी कधी सासू सुनेचे भांडणं होतात, कधी कधी बाप लेकाचे भांडणं होतात. भांडणं प्रत्येकाचे होतात. प्रत्येकाच्या घरामध्ये गाडग्याला गाडगं लागल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याच्या घरात भांडणं होत नाहीत मग ते देवाचंच घर असं समजावं. कुणाच्या, प्रत्येकाच्या घरामध्ये थोड्याफार क्षुल्लक कारणावरून भांडणं होतात. भांडणं घरामध्ये दुःखच राहू नये, भांडणं बंद व्हावे आणि घरामध्ये संपत्ती टिकावी याच्यासाठी पारिजातकाची 1 लाख फुलं घ्यायची. पारिजातकाची 1 लाख फुलं घेऊन भोलेबाबांच्या मंदिरात गेलात. श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा, पंचाक्षरी मंत्राचा जप केला. तुमच्या घरामध्ये कुणी कितीही रागाने उद्या भांडण कधीच होणार नाही. तुमच्या घरामध्ये सुखाला कमतरता नाही, तुमच्या घरामध्ये संपत्तीला कमतरता नाही. पण हे सगळं करण्यासाठी काय, कोणती फुलं अर्पण करायची? पारिजातकाची. ज्यांच्या जीवनामध्ये शत्रू आहेत, भरपूर शत्रू आहेत, त्याचे इतके शत्रू कुणालाच नाहीत. इतका जरी माणूस असला, भेटल ते आपला शत्रूच, शत्रूचा नाश व्हावा आणि या जगतामध्ये आपला कोणी शत्रूच राहू नये असं वाटत असेल, राईची फुलं घ्या. राईची 1 लाख फुलं घ्या, भोलेबाबांना समर्पित करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून 1 लाख फुलं अर्पण करून राईच्या फुलांनी जर भोलेबाबांची पूजा केली तर तुमच्या या जगामध्ये एकही शत्रू शिल्लक राहणार नाही. ही भोलेबाबांच्या पूजनाची ताकद आहे. आता धान्य कोणतं अर्पण करायचं, मूठ कोणती अर्पण करायची हे सुद्धा ब्रह्मदेव नारदांना सांगतात. शिवजींच्या पिंडीवर जर तांदूळ अर्पण केले, लक्ष्मीची वृद्धी घरामध्ये होते. घरामध्ये लक्ष्मीची वृद्धी होते. पण ते तांदूळ अर्पण करताना विकत दुकानावरून आणलेले तांदूळ नाही. नियम आहे का? साळी असतात ना, आपल्या जुन्या काळामध्ये आपण साळी पेरीत होतो, ती साळ आणायची, साळ, आणि आपल्या नकानं त्याचे टर्कल वरचे काढायचे, त्याचा वरचा पडता नकानं काढायचा. आणि तो तांदूळ फुटलाही नाही पाहिजे, त्याचा एक सुद्धा टोक निघाला पाहिजे, अखंड तांदूळ असला पाहिजे, अखंड. असे तांदूळ जर शिवजींच्या आपण शिवलिंगावर श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून अर्पण केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीची वृद्धी होते बघा. त्याच्यानंतर रुद्रप्रधान मंत्रांनी शिवजींची पूजा करावी. वस्त्र अर्पण करून त्याच्यावर तांदूळ ठेवावेत. शिवजींना गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य आदी पंचोपचाराने शिवजींची गोड 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 अशी पूजा करावी. त्याच्यानंतर 1 लाख तिळ घ्या.
पण ती लाखाच्या पटीमध्ये असले पाहिजे. 1,00,000 तिळ घेऊन जर आपण भोलेबाबांच्या मंदिरात गेलो, तिळ अर्पण करताना शांत मुकाट्यानं तिळ अर्पण करायचं नाही, तितका जपही आपला झाला पाहिजे. श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र म्हणायचा, 1 तिळ अर्पण करायचा. मंत्र म्हणायचा, 1 तिळ अर्पण करायचा. आपल्या जीवनामध्ये जेवढी महापापातली पापं असू द्या, सगळी पापं नष्ट होतात. पण शिवजींना 1,00,000 तिळ अर्पण करावे लागतात. त्याच्यानंतर शिवजींना 1,00,000च्या संख्येमध्ये जव जर अर्पण केले जावा, तर आपल्याला स्वर्गीय सुख प्राप्त होतात आणि सौभाग्य वाटतं. एखाद्या स्त्रीला आपल्या कपाळावरचं कुंकू जास्त दिवस जिवंत ठेवावं वाटत असेल ना, आपल्या पतीला आयुष्य चांगलं मिळावं वाटत असेल ना, आपल्या कपाळावरचं कुंकू टिकून राहावं, आपलं सौभाग्य टिकावं असं वाटत असेल, तर त्या सौभाग्यवती स्त्रीनं भोलेबाबाच्या मंदिरात जायचं. जवा घ्यायचा, जवा 1,00,000 जवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून 1,00,000 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आणि जव अर्पण करायची. दादा, तुमच्या कपाळावरचं कुंकू आयुष्यभर, तुम्ही जोपर्यंत तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत टिकून राहण्याची ताकद शिवजींना 1,00,000 जवा अर्पण करण्यात आहे. एक लाख मुलं जर मूग 1,00,000 मूग श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून शिवजींना जर अर्पण केली, तर आपलं जीवनामध्ये सुख लाभतं, सर्व प्रकारचं सौख्य प्राप्त होतं. असं सगळं शिवजींना अर्पण करत असताना एक लक्षाच्या ह्याच्यामध्ये करायचं, लाखाच्या पटीमध्ये करायचं. त्याच्यानंतर आता शिवजींची भावभक्तीने यथाविधी पूजा करावी. आता त्यांना जलधारा समर्पित कराव्यात. जलधारा अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम नावाचा मंत्र घ्यायचा आहे, जलधारा अर्पण करायची. 1 लोटा जल जर तुम्ही माझ्या शिवजींना श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून अर्पण केला, तर तुमच्या जीवनामध्ये सगळी संकट नष्ट करण्याची ताकद 1 लोटा जलात आहे. एक लोटा जल अर्पण केलं की अपार पुण्य माणसाच्या पदरामध्ये प्राप्त होतं, मनुष्याचं कल्याण होतं. एखादा माणसाला ताप आला, ताप करून बघा, हे सगळं सांगतो ते करून बघा. एखादा माणूस त्याच्या अंगामध्ये ज्वर आलाय, तापानं फणफण माणूस करायला लागलाय, त्यांना काहीच करायचं नाही, दवाखान्यात जायचं नाही, कोणती गोळी खायची नाही, कोणतं इंजेक्शन घ्यायचं नाही. त्यानं भोलेबाबाच्या मंदिरात जायचं, 1 लोटा जल घ्यायचं, श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र जप चालू करायचा आणि जलाधार माझ्या भोलेबाबावर धरायची. तुम्ही जर 1 लोटा जल सतत अखंड धार माझ्या भोलेबाबांच्या पिंडीवर जर चालू ठेवली, तर 1 तासाच्या मध्ये तुमच्या अंगामध्ये किती ताप असू द्या, तो ताप कमी झाल्याशिवाय राहत नाही. इतकं जल समर्पित केलेली ताकद भोलेबाबांना आहे. एखादा माणूस मूर्ख आहे, लोक म्हणतात लय मूर्ख माणूस आहे हो महाराज, त्याला कसलाच बुद्धीचा त्याचा विकास झाला नाही, बुद्धिहीन आहे, त्याला चांगलंही सांगितलेलं कळत नाही, वाईटही सांगितलेलं कळत नाही. असे मूर्ख बरेच आहेत. त्याच्या हिताचंही सांगितलेलं कळत नाही, त्याच्या अहिताचंही सांगितलेलं कळत नाहीत. असा मूर्ख माणूस एखाद्याच्या घरात असेल, ऐका इकडे माझ्याकडे लक्ष द्या. एखाद्या माणसाला कसलीच बुद्धी नसेल, अक्कल नसेल, त्या माणसाला ज्ञानी आणि बुद्धी जागेवर येण्यासाठी शिवपुराणामध्ये एक उपाय आलेला आहे. त्यानं काय करायचं, दूध घ्यायचं, दूध घेऊन नुसतं दूध नाही, त्याच्यामध्ये साखर मिश्रित करायचं, साखर मिश्रण करायची त्या दुधात, आणि साखर मिश्रित केलेलं दूध त्यानं जर नित्यनेमानं 1 महिना शिवजीच्या लिंगावर रोज सकाळी जर जाऊन अर्पण केलं, तर 1 महिन्याच्या नंतर त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. बरेच आपल्याला शिवपुराणावर विश्वास ठेवा. आता तुमचा विश्वास बसत नाही, तुमचं आमचं झालंय काय बघा. धर्म मंडपात आहेत तोवर आपलं चांगली कथा सांगायला महाराज, आपल्यालाही चांगलं वाटायलंय, कथा झाल्यानंतर प्रसाद आहे ते पण खायला चांगला आहे. पण इथून जर बाहेर गेलं ना काय वाटत, एवढे ते दिलीप महाराज सांगत होते ते काय खऱ्याच गोष्टी असतील का आता त्याच्यामध्ये एवढं होते, आता खरंच होतं का? कसं झालं बघा, तुमचा विश्वास नसल्यामुळं, तुमची भावना नसल्यामुळं आपल्याला फलप्राप्ती नाही. तुम्ही विश्वास ठेवा, शुद्ध भाव ठेवा भोलेबाबाविषयी.
नक्की तुम्हाला फलप्राप्ती होईल. चतुर लोक झाला हो तुम्ही, चतुर. त्याला चॅप्टर म्हणतात, चॅप्टर. कळालं का? चॅप्टर. चॅप्टर की कुठेही जमते, चतुरता कुठेही जमते, पण परमार्थामध्ये चतुराई जमत नाही बुवा. चतुराच्या बापाचा बाप जर कोण असेल, ज्याची आपण कथा ऐकतोय, त्या सगळ्या चतुराचा बाप आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तोची विठोबा. सगळ्या चतुरातला चतुर कोण असेल, माझा देव आहे. काय झालं बघा, अशी चतुर माणसं माणसांना फसवायला बघतात. असा किनगाव सारखंच गाव होतं, किनगाव सारख्या गावामध्ये बाजार भरला. बाजार आपला बुधवारी जसा बाजार भरतो ना, तसा बाजार भरला. चतुराई किती माणसाच्या अंगात आहे ह्यासाठी सांगतो तुम्हाला, लक्ष देऊ नाही का? इतके माणसं चतुर आहेत. बाजार भरला आणि बाजारात ठेला लावला, आणि त्या ठेल्यावर बाहेर लिहिलं होतं, सुधाकर भाऊ, त्याच्यावर बाहेर लिहिलं होतं, नंबर 1चा गाजराचा हलवा मिळेल, शुद्ध तुपातला, ताज्या दुधातला, काजू बदाम मनुके टाकून केलेला, नंबर 1चा गाजराचा हलवा, फक्त 5 रुपयात, फक्त 5 रुपयात. असंच म्हणतात ना ते माईकवर, असंच म्हणतात ना. हां, असा नंबर 1चा गाजराचा हलवा. मग आता बाजारामध्ये आलेले काही सगळे शहाणे असतात का? सगळी येड्याची जत्रा. त्याच्यातले काही येडी माणसं त्या बाजारात गेली होती. त्यांनी ते ऐकला भोंगा, ते बाहेर लावलेला फ्लेक्स बघितला. अरे वा, घरी बायको कधी गाजराचा हलवा इतका चांगला करून देत नाही, बाजारात तरी 5 रुपयामध्ये स्वस्त गाजराचा हलवा खायला मिळायला लागलाय. साजूक तुपातला, दुधातला, काजू बदाम मनुके टाकून केलेला हलवा, इतका चांगला हलवा. चला 5 रुपये खिशातले द्या आणि एकदा खाऊन बघू. पण ते लई चॅप्टर होते, पुढच्या ते लई चॅप्टर होते. त्यांनी काय केलं, एक माणूस पैसे घ्यायला ठेवला आणि मध्ये जाणारा मध्ये एक माणूस होता. आता मध्ये गेल्यास काय होतं, लक्ष देऊन इकडे माझ्याकडे आहे का, लक्ष देऊन ऐका. ऐका आता, कायच करावं लेकरायले बुवा. ते एक जण म्हटला, घ्यावा आता आपण बी खावा गाजराचा हलवा. त्यानं 5 रुपये दिले आणि त्या मंडपात प्रवेश केला. त्याला मध्ये विचित्र दिसलं. एक माणूस होता, अशी मंडपाची पट्टी टाकलेली होती, एक भलं मोठं गाजर, त्याच्या देटाला दोरी बांधलेली, मंडपाला अडकी आलं. त्या गाजराजवळ ते माणूस मध्ये उभा टाकलेला. ते मध्ये जाऊन म्हणते 5 रुपये बाहेर दिलेत गाजर. ते मला मध्ये गेलं आणि त्या माणसाला म्हणतं, ए कुठे रे गाजरा हलवा? ते मला माहित नाही का तुला? ते मला दे ना मग खायला. खायला नाही म्हणला, हे बघ म्हणला गाजर हलवा. अरे लय ते इतकं एवढं नसतंय ते गाजर धरायचं ना हलवायचं. इतके लोक चतुर झाले. अरे तुम्ही संसारात चतुराई करता दादा, संसारात चतुराई करून तुम्हाला 4 दिवसामध्ये 4 पैसे जवळ आल्यासारखे वाटतात, पण परमार्थामध्ये चतुराई कामाला येत नाही. हे सगळं फुलं अर्पण शिवजींना, द्रव्य अर्पण, सुगंधित द्रव्य अर्पण केल्यानं माणसाला फार अलौकिक महत्त्व, अलौकिक फल प्राप्त होतं.